नमस्कार मैत्रिणींनो, सर्व माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर आज जे आहे बघा, तर व्हिडिओला सकाळी सुरुवात केलेली होती आणि आज सकाळचं सर्वप्रथम काम जर म्हटलं तर आज कपडे धुतलेले आहे बघा. आणि एवढे कपडे धुतले आणि कपडे धुवायला काढले आणि वॉशिंग मशीन बंद पडली. तर एवढे कपडे जे आहे तर मला शेवटी एवढे कपडे हातानेच धुवावे लागले. आणि हे जे कपडे आहे बघा, तर हे आमच्या लाडूबाईचे कपडे आहे. तर हे पूर्ण कपडे तिचेच आहे बघा, याच्यात दुसरे कोणाचेच कपडे धुतले नाही मी आज. आज फक्त तिचेच कपडे धुतलेले आहे. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की मला बेडरूम आवरायची होती आणि इतकी धूळ झालेली होती. तर काम चालू असल्यामुळं बांधकाम चालू होतं थोडंसं, म्हणून खूप धूळ झालेली होती. तर इतकी धूळ झालेली होती तर मग मला ते कपड्यावर आहे ना पूर्ण माती बसलेली होती. तर ते कपडे धुवूनच काढावं लागले. मग ते कपडे पण सकाळी सकाळी धुतले. छान ऊन पडलेलं होतं आणि म्हणजे पाऊस पण आहे, पण असं पाहिजे तसा जोराचा पाऊस नाही आहे. त्याच्यामुळे अशी झाडं पण असे सुकून चालले आहेत बघा. हा नागेलीच्या पानाचा वेल जो आहे तोच असा छान फुटला आहे. आणि बाकीचे झाडं जे आहे ना तर असे त्याचे शेंडे जे आहे ना तर असे करपून चालले आहेत. आणि असे पाहिजे तसे असे टवटवीत झाडं काही अजून झालेले नाही. हे बघा, बर्मा कमळचे पण असे पानं वगैरे लगेच जळून गेलेत. कारण पाहिजे तसा असा भरपूर काही पाऊस झालेला नाही. इथं बर्मा कमळला पण कळी पण आलेली आहे बघा. तर ही कळी आता श्रावणमध्ये बरोबर हे फुल येतं आहे बघा. त्याला 8-10 दिवसामध्ये ते लागतंच त्याला तेवढी ती कळी आहे तर ती फुल व्हायला त्याचं. तर आज सकाळी माझे हे कामं मी उरकून घेतले. नंतर घरातलं पूर्ण काम आवरलं आणि कारण की मग कामं आवरल्यानंतर जे आहे तर मी काय केलेलं आहे बघा, तर हे झाडाच्या ज्या कुंड्या होत्या तर त्या खाली घेतल्या आणि हे जे रॅक आहे म्हणजे हे आहे ना तर झाडाचे आपले स्टँड आहे, हे कुंड्या ठेवायचे स्टँड बनवून घेतलेले आहे असे. तर ती आहे ना तर म्हणजे खूप गंजून गेलेले ते. पहिलं त्याला कलर दिलेला होता, पण इतके गंजले ना ते. आता म्हणजे पाणी ते असतं तिथं तर मग आपण झाडाला पाणी ते टाकतो तर लोखंडाचं असल्यामुळं ते गंजतंच. मग अशा कुंड्या ज्या आहेत तर अशा खाली काढून ठेवल्यात आणि हे स्टँड जे आहे तर मग याला कलर द्यायला घेतलं आहे बघा. तर मी 6 वाजता आले होते खाली की म्हटलं आपण याला कलर देऊया, कारण वरती कामं आवरलेली होती. आणि मग याला म्हटलं आपण हे पण एक कामच होतं, कारण याला दोघं जणं लागणार होते. एकटीच्यानं काही होणार नव्हतं, कारण की उचलायला त्याला काही जमणार नाही. आणि मग स्टँड पण म्हणजे हेवी आहे, असे बनवून घेतलेले आहे, त्याच्यामुळं वजनदार आहे. तर मग मला याला पण असा कलर देऊन गेटला जो कलर आणलेला होता ना तोच कलर उरलेला होता. तर म्हटलं आपण याला देऊन घेऊया, हे पण चांगलं स्वच्छ होऊन जाईल. सगळ्याचे आपण व्यवस्थित केलेलं आहे कलर वगैरे देऊन आणि हेच एवढं व्यवस्थित काही दिसत नव्हतं. तर मग आता याला जे आहे ना तर गंजल्यावरती तर मग मी याला आहे ना असं घासून काढत होते, म्हणजे घासल्यानंतर कलर पण छान बसतो, म्हणजे असा व्यवस्थित दिसतोय कलर आणि हे गंजलेलं पण निघून जातं. तर मग मी त्याला अगोदर जे ना असं घासून घेतलं आणि घासून घेतल्यानंतरच मग कलर द्यायला सुरुवात केली. घासून घेतल्यानंतर कलर पण व्यवस्थित छानपैकी असा कलर देता येतो त्याला, कलर आपल्याला द्यायचा तर. आणि म्हटलं आता मध्येच देणार होते मी गेटच्या मध्ये, तर त्याच्यामुळं मग मी आता इथं बेडशीट टाकणार होते. म्हणलं आपण बेडशीट टाकून घेऊया, कारण फरशीवरती परत आताच धुवून काढलेलं होतं आणि जर का ते पडला कलर तर परत घासत बसावं लागेल आणि ते कलर असा काही पाण्यानं निघत नाही, त्याला घासूनच काढावं लागतं. तर म्हटलं ते घासल्यापेक्षा जे आहे तर हे बेडशीटच आपण टाकूया, कारण बेडशीट खराबच झालेलं होतं हा. कारण मी असंच याला अशा कलरच्या याच्यामध्ये असा टाकायलाच काढलेला होता तो. तर म्हटलं जाऊ दे, हाच खराब होऊ द्या. पण फडची नको आहे, परत ते थोडं धुवायचं म्हणलं की पूर्णच पार्किंग धुवून काढावं लागते. मग म्हटलं आपण बेडशीटवरच कलर देऊया, कारण दुसरी पण स्टँड होते अजून भरपूर, याला कलर द्यायचा होता. आणि म्हटलं मग आपण आता टाईम आहे आणि मग नंतर जे आहे तर मग पूर्ण दिवस जातो याच्यामध्ये, ह्या कामामध्ये. तर मग संध्याकाळी 6 वाजता बसली होती बघा मी हे काम करायला. म्हटलं आपण कलर आज जे आहे तर मग एक एक होऊन जातं, मग कुंड्या पण व्यवस्थित ठेवून देता येतात. आणि मग कसं पाण्यानं पण गंजतं ना, आणि पावसामध्येच असते हे स्टँड, त्याच्यामुळे जास्त गंजले जाते. इकडं आहे तर बघा थोडंसं असं स्वच्छ म्हणजे घासून घेतलेली आहे ही फडची.
आणि बाकीचं बरंचसं अजून तरी पण राहिलेलं आहे, आवरायचं पण राहिलेलं आहे बघा. आणि तो ऑइल पेंट असल्यामुळं निघत पण नाही आहे. आता एक जे ताई आहे तर त्या आलेल्या होत्या की तुमच्याकडं रूम आहे का रेंटनं द्यायला. तर त्या अगोदर बघून गेल्या होत्या आणि त्यांना रूम इतकी आवडली होती, पण त्यांचा काही नंतर कॉल आलेला नव्हता की रूम राहू द्या म्हणून. मग ते आम्ही जे आहे तर म्हणजे आजच दिलेली होती आणि त्यांचं पण सामान आजच आहे. तर आज त्यांचं सामान पण आलेलं होतं आणि त्या ताई विचारायला आल्या होत्या की आहे का रूम गेली म्हणून. तर मग मी त्यांना सांगत होते की रूम गेली आहे. तर त्या म्हणत होत्या मला खूप आवडलेली होती तुमची रूम. आपण म्हणजे त्यांना पण नव्हती लागत आहे. त्यांचे नातेवाईक होते त्यांच्यासाठी लागत होती. तर मग मी त्यांना म्हटलं तुम्ही त्या दिवशी काहीच बोलल्या नाही किंवा नंतर तुमचा कॉल पण आला नाही. मग त्याच्यामुळे आम्ही दुसरे आले तर मग दुसऱ्यांना दिलेली आहे. जे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलेलं आहे बघा 1 BHK जे आहे तर मी त्याचं पण व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर ती जी रूम आहे तर बघा त्या रूम जे आहे 1 BHK तर ते आपलं रेंटनं गेलेलं आहे आणि आजपासनं जे आहे तर मग त्यांचं सामान पण आलेलं आहे. ते पण आजपासून शिफ्ट झालेले आहे आणि मग त्यांच्या साईडनंच तिकडनं हे कुंड्याचे होते तर म्हटलं तिकडचं स्वच्छ करून घ्यावा म्हणून मग मी कलर देण्यासाठी हे काढलेलं होतं. म्हणलं हे पण होऊन जातं आणि झाडं पण म्हणजे मग व्यवस्थित कुंड्यावर याच्यावरती स्टँडवर ठेवल्या जातात. कारण बांधकाम चालू असल्यामुळे ना झाडाकडे एवढं काही लक्ष देता आलं नाही. पाणी जेव्हा भेटेल तेव्हा म्हणजे पाणी पण व्यवस्थित काही भेटलं नाही झाडांना आणि ते व्यवस्थित आले पण नाही आहेत. तर म्हटलं आता पावसाच्या पाण्याने छान असे झाडं येतील. पण मग आता एकदा याला असं हे करून घेतलं तर मग आपल्याला व्यवस्थित एका साईडनं जे आहे तर एका साईडनं मग मी कुंड्या ज्या आहे तर एका साईडनं असे ठेवून घेणार आहे. आणि स्टँड जे आहे तर म्हणजे असे लहान मोठे आहे बघा स्टेप बाय स्टेप असे बनवलेले आहे. आणि कलर द्यायला मला वाटलं की लवकर कलर देऊन होईल, पण याला खूप वेळ लागतो आहे. कारण आतल्या साईडनं पण कलर द्यायचा आणि बाहेरच्या साईडनं पण कलर द्यायचा म्हटल्यानंतर आणि ब्रशनं कलर द्यायचा म्हणल्यानं ऑइल पेंट जे आहे तर ते असं पटकन ब्रश असा सरकत नाही आणि जास्त वेळ लागतो आहे कलर द्यायला. तर दिवस माळवला होता म्हणजे अंधार पडू लागला होता तरी पण माझा काही कलर देऊन झाला नव्हता. मग आता खूपच अंधार झालेला होता. 8 वाजून गेलेले होते. मग जे आहे तर बघा मग मी बाहेर हे स्टँड जे आहे खूपच खराब झालेला होता. मग मी काय केलं याला बाहेर गेटच्या बाहेरच घेतलं आणि म्हटलं मधी पण बेडशीट टाकलेलं होतं पण ते काही उचलता येईना नव्हतं. आता म्हटलं आपण रस्त्यावरती आहे तर म्हणजे बाजूला काही घरं वगैरे इकडं काही गाड्या येण्याचा काही प्रश्न नसतो. त्याच्यामुळं मग मी जे आहे तर मग रस्त्यावरतीच असा ह्या स्टँडला असा कलर देऊन घेतला आहे बघा आणि एका साईडला असं ठेवलं आहे. म्हटलं रात्रभर जरी असं बाहेर ठेवलं तर वाळण हे एकदम व्यवस्थित आणि मग सकाळी जे आहे तर मग आपल्याला उचलून मध्ये नेता येईल. म्हणून रात्रीचीच आहे बघा 8:30-9 झालेले होते आणि माझं चालू होतं बघा हे करणं. बाजूच्या पण त्या ताई आहेत त्या मला म्हणत होत्या अहो रात्र झाली आहे की तुम्ही रात्रीच कलर देऊ लागल्या. पण म्हटलं आत्ताच टाईम आहे नंतर ठेवून दिलं तर परत थोड्यासाठी आपण काढत नाही आणि ते काम एकदा मागं टाकलं की मग ते तसंच मागं पडतं. तर आमचे साहेब आहे बघा तर ते पण मला मदत करू लागत होते. मध्ये-मध्ये कॅमेरा पण पकडत होते आणि कलर पण देऊ लागत होते.